ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार हा नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून राम सुतार याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील। राम वानाजी सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला। तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावात त्यांचा सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे। लहानपणापासूनच त्यांना चित्रकला व शिल्पकलेची आवड निर्माण झाली आणि त्यांनी सीर जे स्कूल ऑफ आर्ट म्हणजे मुंबई या ठिकाणाहून शिल्पकलेचे त्याने औपचारिक शिक्षण पूर्ण केलेले आहे। त्यानंतर शिक्षणानंतर त्यांनी भारत सरकारच्या पुरातत्व विभागात ऐतिहासिक वास्तू आणि मूर्ती याच्या पुनर्संचित करण्याचे देखील कार्य त्यांनी केलेले आहे। आणि त्याचबरोबर त्यांच्या पहिल्या मोठ्या कलाकृतीपैकी म्हणजे महात्मा गांधीचा पुतळा आतापर्यंत जगभरामध्ये 50 पेक्षा अधिक देशामध्ये उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगभरातील सर्वात उंच पुतळा, या पुतळ्याची उंची 182 मीटर इतकी आहे। या मूर्तीची शिल्पकृती देखील राम सुतार यांनी केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या इतर प्रसिद्ध शिल्पामध्ये राजीव गांधी, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा देखील समावेश आहे। त्यांच्या शिल्पकृती ह्या अत्यंत सुबक असतात, नैसर्गिक आणि भावनाप्रधान असतात। म्हणजे त्या शिल्पामधून एका प्रकारची आपल्याला हुबेहूब ते मग छत्रपती शिवाजी महाराजाचा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा असो किंवा मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चेहऱ्यावरची भावना आणि हे प्रत्यक्षामध्ये महाराज आपल्यापाशी साक्षात उभारले आहेत, ही जी त्यांच्या या शिल्पकृतीमधून आपल्याला ती जी भाव निर्माण होतात, हे राम सुतार यांच्या शिल्पकृतीचे एक वैशिष्ट्यच आपल्याला म्हणावे लागेल। त्यांना विविध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले। त्यामध्ये पद्मश्री 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने, तर 2016 मध्ये भारताचा जो तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मभूषण, या देखील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। तर आता 2024चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे। हे देखील त्यांच्या या कार्याची खऱ्या अर्थाने एक पावतीच आपल्याला म्हणावी लागेल। धन्यवाद। या ठिकाणी आपण थांबू।